साप म्हटलं की धडकीच भरते. मग तो लहान असो किंवा मोठा असो, त्याची भीती वाटते. परंतु सापांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मनासारखं वावरता यावं, त्यांची संख्या कमी होऊ नये, त्यांच्यापासून कोणाला इजा होऊ नये यासाठी सर्पमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून सापांना पकडतात आणि सुखरूप जंगलात सोडतात. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर या तालुक्यातील मधुकर राठोड राहणार शंकरनगर दक्षिण सोलापूर या सर्पमित्राने चक्क 12,000 सापांना जीवदान दिलं आहे. गेल्या 10 वर्षापासून ते सर्पमित्र म्हणून काम करत आहे. पाहूया हा विशेष वृत्तांत. नमस्कार, मी सर्पमित्र मधुकर राठोड, दक्षिण सोलापूर. मी आजपर्यंत दक्षिण सोलापूर सह इतर बहुतांश गावांमध्ये मी विविध प्रकारचे आजपर्यंत 10 ते 12,000पर्यंत विषारी बिनविषारी साप पकडलेले आहेत. तर त्यामध्ये बहुतांश साप हे बिनविषारी साप आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 278 सापांची जाती, 278 पेक्षा पण जास्त सापांची जाती आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 4च साप विषारी आहेत. त्यामध्ये नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे 4 साप प्रामुख्याने विषारी आहेत. त्याच्यामुळे नाग आणि घोणस हे अत्यंत विषारी मानले जाणारे साप आहेत आणि हे आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये सर्रासपणे व महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे आढळणारे साप आहेत. घोणस हा जास्त करून खडकाळच्या ठिकाणी व जास्त करून ग्रामीण भागामध्ये ऊसाच्या ठिकाणी राहतो. नाग हा कॉमन आहे. घराच्या आजूबाजूला आपल्या दगडामध्ये घराच्या आजूबाजूला जे घाण साचलेले असते त्या ठिकाणी नाग येऊन बसण्याची शक्यता जास्त असते. आणि मण्यार जो साप आहे तो अशा खंडामध्ये त्या सापाचा प्रामुख्याने विषारी सापामध्ये मोडला जातो. तो साप फक्त रात्रीच्या वेळेसच बाहेर पडतो. मण्यार हा साप पूर्णपणे निशाचर साप आहे. त्याच्यामुळे तो फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर पडतो. आणि तो असा एक साप आहे मण्यार, जो विषारी साप आहे आपला भारत देशातला प्रामुख्याने, तो साप फक्त सापाला खाऊनच तो साप जगतो. काय आहे विशेष तो की फक्त तो निशाचर असल्यामुळे तो फक्त रात्रीच्या वेळेस भक्ष्याच्या शोधात निघतो आणि कधी कधी आपल्या घराकडे पण वळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे दक्षिणमध्ये मी आजपर्यंत हजारो ठिकाणी, कित्येक ठिकाणी, मला माहित नाही, मी खूप अँड्रॉइडचा जमाना नव्हता त्यावेळेस, ज्यावेळेस प्रसिद्धी माध्यम नव्हतं तेव्हापासून मी साप पकडतोय. आजपर्यंत मी बहुतांश हजारो साप, खूप मोठमोठे साप, भरपूर साप मी पकडलेले आहेत. त्याच्यामध्ये विषारी साप मी जास्त प्रमाणात पकडलेले आहे. आणि मी महाराष्ट्र तसेच मी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर राहत असल्यामुळे मी कर्नाटकमध्ये पण सेवा दिलेली आहे. कर्नाटकमध्ये बहुतांश गावामध्ये मीच साप पकडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 278 पेक्षा जास्त जातीचे साप आढळतात. त्यात प्रामुख्याने फक्त 4 साप विषारी आहेत. नाग, घोणस, मण्यार व फुरसे. बाकीचे सर्व साप हे बिनविषारी आहेत. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी धोका वाटतो सापांचा, अशा ठिकाणी जर साप आढळला असता त्यांना न मारता एका चांगल्या व तज्ञ सर्पमित्राची संपर्क साधावा असं माझ्या संपूर्ण जनतेला माझा जाहीर आवाहन आहे. गेल्या 10 वर्षात सर्पमित्र मधुकर राठोड यांनी नाग, धामण, मणियार, घोणस, कवळ्या आदी जातीच्या सापांना पकडून निसर्गाच्या आदिवासात सोडून दिले आहे. साप आपल्या घरच्या परिसरात येऊ नये त्यासाठी नागरिकांनी घरच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. साप दिसल्यास किंवा घरात आढळल्यास तात्काळ वन विभागाशी किंवा जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.